आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे कमलदलात झोपलेल्या बाळ प्रद्युम्नवर भानमतीच्या रसायन विद्येने आणि देवदेवतांच्या आशीर्वादाने प्रभाव दाखवायला सुरुवात केली। साक्षात ब्रह्मदेव, श्री विष्णू, महादेव, गंधर्व, यक्ष आणि नागदेवतांच्या देखरेखेखाली चाललेल्या या प्रयोगात प्रद्युम्न क्षणाक्षणाला कणाकणाने वाढत होता। कमल में बंद हुआ शिशु वेग से बढ़ता जाता है, देवों के आशीष संग रसायन पूर्ण प्रभाव दिखाता है, बालक के नष्ट करने को राजगुरु मंत्र तंत्र अपनाता है, कौन नष्ट कर सकता जिसका रक्षक स्वयं विधाता है, प्रद्युम्न के संग शंबरासुर का हो रहा काल सयाना, शीघ्र नन्हे कुमार प्रद्युम्न को तरुण बनाना। जय जय ब्रह्मदेव, जय जय विष्णुदेव, जय जय महादेव, यक्ष नाग गंधर्व देव। हे काय केलंस तू शंभरासूर? हे काय केलंस? यज्ञात दानवाचं मुंडकं टाकून माझ्या यज्ञाला अपवित्र केलंस तू। तुझ्यासारखाच आता माझा देखील अंत मला स्पष्ट दिसू लागला आहे। मी मृत्यू पुढे पराभव मान्य करतो। मी शंभरासुराला अमरत्व प्रदान नाही करू शकलो, त्यामुळे मी आत्मदहन करून माझं प्राण स्वतःच तुम्हाला समर्पित करतो।
बम भोले, हर हर महादेव। गुरुदेव, गुरुदेव, मी मूर्ख आहे, मूर्ख आहे मी मूर्खपणा केलाय मायावती, मी मूर्ख आहे। हे काय बोलताय स्वामी तुम्ही? गुरुदेवांनी आत्मदहन करून घेतलं आणि भानासुराला स्वतः तुम्हीच मारून टाकले? हो मायावती, मी रागाच्या भरात असं केलं। भानासुराने प्रद्युम्नच्या बाबतीतलं सत्य माझ्यापासून लपवून ठेवलं होतं, त्यासाठी मी त्याचं मुंडकं छाटून टाकलं, जे नेमकं हवन कुंडात जाऊन पडलं आणि सगळी योजनाच फसली बघ मायावती। मी मूर्खपणा केलाय, मी मूर्खपणा केलाय मायावती। हे तुम्ही खूप चुकीचं वागलात स्वामी, हे तुम्ही योग्य नाही केलं। गुरुदेवांनी आधीच सांगितलं होतं की हे बालक अशुभ आहे आणि मला देखील पहिल्या दिवसापासूनच शंका होती मायावती, पहिल्या दिवसापासूनच शंका होती। गुरुदेवांच्या आज्ञेचा अनादर करून तुम्ही योग्य नाही केलं स्वामी। मी तरी काय करू शकत होतो मायावती? मृत्यूच्या भीतीने माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती। मला वाटायचं की म्हातारपणामुळे गुरुदेवांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे। बुद्धी तर माझी भ्रष्ट झाली होती, गुरुदेवांची नाही। हो, आपल्या दोघांची ही बुद्धी भ्रष्ट झाली होती। भानामती तर वांझ होती, आपल्याच राजमहालात राहत होती। ती गर्भवती असल्याबद्दलची माहिती कुणालाच मिळाली नाही आणि एके दिवशी अचानक ती आई कशी बनली? आणि तुम्ही त्या बाळाचं नाव प्रद्युम्नच का ठेवलं आणि त्याला अभय देखील दिलं आणि कुंभकेतूला त्याला मारूही दिलं नाहीत महाराज? तो दिवस आठवतोय महाराज, जेव्हा भानासूर मुका झाला होता? मला आत्ताही आठवतंय महाराज, तो म्हणाला होता की महाराज प्रद्युम्न आमचा मुलगा ओ महाराज, त्यापुढे तो काही बोलू देखील शकला नव्हता। मायावती, हा बालक त्याच दिवशी आपल्याला मिळाला होता ना, ज्या दिवशी तो मोठा मासा मिळाला होता? हो हो महाराज, हो। ज्या दिवशी तो मोठा मासा आपल्याला भेट म्हणून मिळाला होता, त्याच दिवशी मी कृष्णपुत्राला समुद्रात टाकून दिलं होतं। आठव मायावती, आठव। हो हो महाराज, हो। आता सर्व घटनांचा उलगडा होतोय मला। ही सर्व त्या कृष्णाची माया आहे, देवतांची चाल आहे, चाल। देवतांची चाल महाराज? हो मायावती, प्रद्युम्नचं अपहरण केल्यानंतर ज्यावेळी मी माझ्या विमानात प्रद्युम्नचा वध माझ्या तलवारीने करण्यास निघालो होतो, त्याच वेळी तिथे नारद मुनी प्रकट झाले होते आणि त्यांनी माझं लक्ष विचलित करून मला थांबवलं होतं आणि मी मूर्ख त्यांच्या बोलण्याला फसलो आणि मी प्रद्युम्नला समुद्रात फेकून दिलं। मग ठाऊक आहे काय झालं असेल ते? नाही महाराज, मला कसं ठाऊक असणार? समुद्रात त्या मोठ्या माशाने जो आपल्याला भेट म्हणून मिळाला होता, प्रद्युम्नला गिळलं असणार। पण मग तो सुरक्षित कसा काय राहिला? हीच तर माया आहे त्या मायावी कृष्णाची। त्याने त्याच्या मायावी शक्तीने शत्रुपुत्राला आपल्याच महालात पाठवलं। भानासूर जेव्हा त्या बाळाला घेऊन माझ्याकडे आला होता, तेव्हा मला त्याच्यात कृष्णपुत्राचा भास झाला होता। तेव्हाच मी त्याला विचारलं होतं की तो खरोखरच त्याचा मुलगा आहे का? मग मीच त्याचं नाव प्रद्युम्न ठेवलं। ही चूक माझ्याकडून कशी झाली मायावती, कशी झाली? परंतु महाराज, तुम्हाला ही चूक सुधारावीच लागेल। तुम्हाला त्या बाळाचा वध करावाच लागेल स्वामी। नक्कीच मायावती, नक्कीच। त्याला शोधण्यासाठी मी माझ्या सर्व शक्ती पणाला लावेन, सर्व शक्ती पणाला लावेन मायावती, सर्व शक्ती। हो, हे विकटासुर, प्रकट हो, प्रकट हो, तात्काळ प्रकट हो, प्रकट हो, प्रकट हो। हे असुरेश्वर, विकटासुराचा प्रणाम स्वीकार कर आणि आदेश दे
की सेवकाला काय करायचंय. विकटासुर, माझा शत्रू प्रद्युम्न, जो काल पर्यंत एक बालक होता, रसायन विद्येने युवक बनतो आहे. तू तुझ्या सर्व असुरी शक्तींचा उपयोग करून धरती, आकाश, पाताळ जिथे कुठे असेल तिथून त्याला शोधून काढ. तात्काळ त्याचा वध करून टाक. मला एक क्षण देखील तो जिवंत राहायला नकोय. जा. जशी आज्ञा सुरेश्वर. देवलोकीचे देवता ब्रह्मदेव, यक्षदेव, गंधर्वदेव आणि नागदेव मंत्रोच्चाराच्या गजरात क्षणाक्षणाने वाढणाऱ्या प्रद्युम्नाला विविध विद्या आणि शक्ती प्रदान करत होते. जा. प्रद्युम्न आणि भानामतीला शोधून काढा. ते जिथे कुठे असतील, ज्या अवस्थेत असतील, त्यांना कैद करून घेऊन या. भानामतीच्या रसायन विद्येचा प्रयोग आता यशस्वी झाला होता. बाळ प्रद्युम्नचं आता एका उमद्या तरुणात रूपांतर झालं होतं. परंतु या प्रयोगाचा उद्देश केवळ शरीराची वाढ करणं हा नव्हता. कारण नुसतं शरीर वाढलं आणि त्या शरीरास पूरक बुद्धी, विद्या आणि सामर्थ्य त्यात निर्माण नाही झालं तर तो नुसताच मांसाचा गोळा बनून राहील. त्यामुळे आता प्रयोगाच्या पुढच्या चरणात श्री ब्रह्मदेवांनी प्रद्युम्नाला वेद, शास्त्र, पुराण इत्यादीचं ज्ञान देण्यास आरंभ केला. त्याच्यासह यक्षदेव, गंधर्वदेव आणि नागदेवांनी प्रद्युम्नाला विविध शक्ती आणि विद्या देऊन समर्थ बनवलं. आता कामदेवाचं विलोभनीय दृश्य, विलोभनीय रूप देवतांना साजेल असं बाहुबल आणि शरीर सामर्थ्य विविध विद्यांनी युक्त प्रद्युम्न एक परिपूर्ण मनुष्य देह धारण करून होता. चमत्कार भारी मनहर मधुर मोहिनी मूर्ति लेकर सन्मुख उपस्थित है मदनावतारी.
विजयी हुआ धर्म पाई सफलता अधर्मी असुर की दुर्नीति हारी। जय ब्रह्म जय शंभु जय हे मुरारी, जानी न जाए महिमा तुम्हारी। पूर्ण पुरुष प्रद्युम्न अनूप, पा गया पुरुषोत्तम का रूप। सत्य हुआ शिव का वरदान, अब निश्चित है जग कल्याण। प्रणाम माते. आयुष्यमान भव बाळा, विजयी भव. पुत्र प्रद्युम्न, ज्या देवतांच्या सहाय्याने मी तुला युवावस्था प्रदान केली आहे, त्या सर्वांना प्रणाम कर बाळा. त्या सर्वांचा आशीर्वाद घे. जशी आज्ञा माताश्री. प्रणाम यक्षदेवता. आयुष्यमान भव. प्रद्युम्न, माझा आशीर्वाद सदैव तुझ्याबरोबर राहील. एक अलौकिक कार्य तुझ्या हातून संपन्न व्हायचं आहे, ज्याकरिता मी तुला यक्षविद्या प्रदान केलेली आहे. प्रणाम गंधर्व देवता. विजयी भव. प्रद्युम्न, तुझ्या कार्याच्या सफलतेसाठी मी तुला गंधर्व विद्या प्रदान केली आहे. प्रणाम नागदेवता. विजयी भव. प्रद्युम्न, तू पृथ्वीलोकाचा सर्वश्रेष्ठ योद्धा म्हणणार आहेस. तुझं कार्य सुफळ संपूर्ण होण्यासाठी मी तुला आशीर्वाद देतोय की तुला सहस्त्र नागांचं बळ प्राप्त व्हावं. मी तुला वरदान दिलंय की तुला कुठच्याही सर्प किंवा नागापासून भय असणार नाही. तसंच कुठच्याही सर्प किंवा नागाच्या विषाचा तुझ्यावर परिणाम होणार नाही. माझा प्रद्युम्न, माझं बाळ, माझा प्रद्युम्न, माझं बाळ.
आयुष्यमान भव पुत्रा, विजयी भव. माते, यक्ष देवता, गंधर्व देवता आणि नागदेवता कोणत्या कार्याच्या सफलतेबद्दल बोलत होते? पुत्र प्रद्युम्न, योग्य वेळ आल्यावर तुला सगळं काही सांगण्यात येईल. ती योग्य वेळ कधी येईल माते? लवकरच बाळा. हा, किती सहजपणे तुम्ही त्या सैनिकांना भ्रमित करून टाकलं. माते, काय तुम्ही मला ही विद्या शिकवाल का? अवश्य पुत्र, अवश्य. ही मायावी विद्या आहे बाळा, आणि ही विद्या तुला नक्कीच शिकावी लागेल. बाळा, या पृथ्वी लोकात अनेक मायावी प्राणी राहतात. त्यांच्याशी सामना करते वेळी तुला मायावी विद्येचा प्रयोग करावा लागेल. बाळा, मला तुला प्रत्येक विद्येत निपुण झालेलं पाहिजे. माताश्री, मी सर्व विद्या ग्रहण करेन. तुम्ही माझ्या गुरु व्हा. जगात आईच तर तिच्या बाळाची सगळ्यात मोठी गुरु आहे पुत्रा. ये, मी तुला आधी त्रैलोक्याबद्दल सांगते. पुत्र, हे त्रैलोक्य म्हणजे एक रणभूमीच आहे. इथे वेळोवेळी क्षणोक्षणी कोणतं ना कोणतं युद्ध चालूच असतं. आणि बाळा, युद्ध नेहमी अस्त्र आणि शस्त्रांनीच नाही केलं जात. कधी कधी भाव आणि भावनांचं देखील युद्ध होतं. भाव आणि भावनांचं युद्ध? भावनांचं युद्ध कसं जिंकता येऊ शकतं माताश्री? काय स्नेह आणि संबंध आडवे येत नाहीत? बाळ, या विश्वात नात्यांच्या बेड्या मनुष्यांना अतिशय वाईट पद्धतीने जखडतात. युद्ध असो अथवा धर्मयुद्ध, ते जिंकण्यासाठी सर्वात आधी या बेड्या तोडाव्या लागतात. बाळा, जर माझं प्रेम सुद्धा तुला युद्धभूमीवर पुढे जाण्यासाठी थांबवत असेल, तर तुझे उद्देश प्राप्त करण्यासाठी तुला त्याचा देखील त्याग केला पाहिजे. हे तुम्ही काय बोलता आहात माते? मी सत्य बोलते रे बाळा, तुझ्या भल्या करता आणि या त्रैलोक्याच्या कल्याणाकरता मी तुला सत्य आणि धर्माचा मार्ग दाखवते आहे. जे मोहमायेच्या चक्रव्यूहात अडकून पडतात ते धर्माच्या पथावरून भ्रष्ट होतात माझ्या बाळा. जर तुमच्यासारखा गुरु मला लाभला आहे तर मी असफल कसा होऊ शकतो माते? खरंच प्रत्येक गुरुमध्ये एक प्रेमळ आई आणि प्रत्येक आईमध्ये मार्गदर्शक गुरु असेल तर जगात कुणीही धर्मपथावरून पथभ्रष्ट होणार नाही. माझा पुत्र, माझं बाळ, माझं बाळ. प्रद्युम्नला भेटायला जाणार नाही आपण? तुम्ही तर प्रद्युम्नच्या सुरक्षेची व्यवस्था देखील केली नाही. देवी, भानामती स्वतःच प्रद्युम्नचं सुरक्षा कवच आहे. परंतु प्रद्युम्न भानामती जवळ नाही.
आपल्याजवळ सुरक्षित राहील. माझं प्रद्युम्नला भेटणं अत्यावश्यक आहे प्रभू. ते कशासाठी? मी प्रद्युम्नची आई आहे भगवान. इतके दिवस तर स्वतःच्या काळजावर दगड ठेवला होता मी, पण आता प्रद्युम्नला भेटल्याशिवाय नाही राहणार मी. तुम्ही पुनश्च पुत्रमोहाच्या चक्रव्यूहात अडकताय देवी. जर तुम्ही पुत्रमोहाच्या आहारी जाऊन प्रद्युम्नला भेटायला गेलात तर त्रैलोक्याचं कल्याण कसं व्हायचं? प्रद्युम्न मायावी विद्येचं शिक्षण कसं घेणार? आणि प्रद्युम्न शम्रासुराचा वध तरी कसा करणार? देवी, तुम्ही विचलित का होताय? प्रद्युम्न आपल्याकडे अवश्य परत येईल. मी तुम्हाला कसं सांगू भगवान की प्रद्युम्नाशिवाय मी किती अस्वस्थ होते ते. जरा विचार करा देवी. जर तुम्ही इतक्या अस्वस्थ होताय, मग देवीरती किती अस्वस्थ असतील? नारायण नारायण, देवीरती आहे, तुम्ही काय करताय? हात सोडा माझा, हात सोडा माझा. नारायण नारायण. देवीरती, प्रद्युम्नला तारुण्य मिळण्याच्या आनंदात तुम्ही वेड्या झाला आहात, वेड्या. हो ऋषीवर्य, मला तर वाटतंय मी हा आनंद सहनच नाही करू शकणार. खरंच वेळ लागणार आहे मला. नारायण नारायण. तुम्ही पाहिलं नाही, तरुण प्रद्युम्नचं रूप साक्षात कामदेवांचं रूप आहे. साक्षात कामदेवांचं. माझं ते सौभाग्य आहे ज्यांचं दर्शन घेण्यासाठी मी युगाने युगे वाट पाहिली आहे. धीर धरा देवी, धीर धरा. प्रद्युम्न तुमचाच आहे, परंतु या क्षणी इतकं व्याकुळ होणं चांगलं नाहीये. हे काय बोलताय देवर्षी? माझा पती परमेश्वरांचा शरीर परत मिळालंय आणि मी त्यांची अर्धांगिनी. त्यांच्याशिवाय व्याकुळ नको हो, हे कसं शक्य? ही वेळ धीर धरायची नाही, धीर सोडून द्यायची. त्यांना भेटायची वेळ आलीये. मी त्यांना भेटायला जाते. देवीरती थांबा, इतका उत्साह चांगला नाही. नारायण नारायण. मला थांबवू नका मुनिवर्य, मला थांबवू नका. आता तर मी थांबायचं म्हटलं तरी थांबू शकणार नाही. आणि थांबू तरी का? मला माझा अधिकार परत मिळालाय. मला माझं प्रेम परत मिळालंय. मी माझं प्रेम, माझा अधिकार परत मिळवण्यासाठी जाईन, नक्कीच जाईन. देवीरती ऐका तरी, शांत व्हा जरा. नारायण नारायण. देवीरती ऐका तरी. नारायण नारायण. हं? कोण कोण आहे? कोण आहे? हे मधुर हास्य कोणाचं आहे? तुम्ही शोधून काढा. हे मधुर हास्य कोणाचे?
कोण कोण आहे? हे सुंदरी, कोण आहात तुम्ही? काय नाव आहे तुमचं? या, तुम्ही माझ्यासह चला. तुम्ही चला माझ्या बरोबर, मी तुम्हाला माझं नाव सांगते. देवी, हे मला तुम्ही कुठे घेऊन आलात? हे कोणतं ठिकाण आहे? हे सगळं मला ओळखीचं का बरं वाटतंय? कारण हा तुमचाच महाल आहे. माझा महाल? हो स्वामी. स्वामी? तुम्ही मला स्वामी का म्हणताय? मी तुमचा स्वामी नाहीये. आपली भेट तर आजच झालीये. हा माझा महाल नाहीये. मी तर पृथ्वीलोकात राहतो. हा तुमचाच महाल आहे. तुम्हीच तर माझे स्वामी आहात. आपली आजची भेट पहिलीच भेट नाहीये. आपलं नातं तर युगायुगांचं आहे. मी तुमची अर्धांगिनी आहे. तुम्ही माझे पती परमेश्वर आहात. तुम्ही स्वर्ग लोकीचे रहवासी आहात. तुम्ही कामदेव आहात, कामदेव. मी तुमची पत्नी रती आहे. मी कामदेव नाही देवी. मी कामदेव कसा असू शकतो? मी प्रद्युम्न आहे. तुम्ही कामदेव आहात, परंतु तुम्ही प्रद्युम्न रूपाने धरतीवर जन्म घेतलाय. परंतु हे कसं संभव होऊ शकतं? मी जे काही सांगते ते सत्यच सांगते. तुम्ही कामदेव आहात. देवी रतींनी त्यांच्या दैवी शक्तीने भूतकाळात घडलेल्या घटनांचा एक बोलपटच प्रद्युम्नच्या डोळ्यासमोर उभा केला. प्रद्युम्नला हळूहळू त्या सर्व घटना आता आठवू लागल्या. ऋतुराज की गिरिराज पे ऋतुराज की कैसी मनोरम छटा छवि छाई है. शिव शंकर योगीश्वर मधुर तू आई रमण ऋतु आई. मधुर तू आई रमण ऋतु आई. तुम्ही कामदेवच आहात. शिव तपश्चर्या भंग केल्या कारणाने क्रोधित होऊन त्यांनी तुम्हाला भस्म करून टाकलं. प्रद्युम्नला तो कामदेव असतानाच देवी रतींसह केलेलं नृत्य आता आठवू लागलं. महादेव शंकराची तपश्चर्या भंग करण्यासाठी कामदेव आणि रतीने केलेल्या त्या नृत्यात सरते शेवटी कामदेवानी मारलेला मदन बाण जेव्हा शिवशंकरांना लागला त्यावेळी त्यांची तपश्चर्या भंग पावली. त्यामुळे क्रोधित झालेल्या महादेवांनी त्यांच्या तिसऱ्या डोळ्यातून सोडलेल्या अग्निशलाकेमुळे कामदेव जळून भस्म झाले. प्रद्युम्नाच्या या सर्व स्मृती आता परत आल्या होत्या.
आणि आता तुम्ही प्रद्युम्नाचा अवतार घेऊन मानव शरीर धारण केलं आहे. मी तुमची अर्धांगिनी आहे, जी अनेक युगांपासून तुमच्या भेटीच्या या शुभ क्षणाची वाट पाहत होते. देवी रती. स्वामी. रती. स्वामी. रती. स्वामी. प्रद्युम्न. प्रद्युम्न. पुत्र प्रद्युम्न. प्रद्युम्न. कुठे गेला असेल? प्रद्युम्न. 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 कुठे गेला असेल? प्रद्युम्न. 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 कुठे गेला असेल? आता मी त्याला कसं समजावू की शमरासुराचे मायावी सैनिक त्याचा शोध घेत आहेत? प्रद्युम्न. 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 शमरासूर त्याला पकडून तर घेऊन नाही ना गेला? नाही नाही. प्रद्युम्न. हे प्रभू, मला क्षमा करा प्रभू. मी माझं कर्तव्य पार पाडू शकले नाही. प्रभू, मी तुमचे अक्षम्य अपराधी आहे. शेवटी शमरासूर प्रद्युम्नाला पकडून घेऊनच गेला. अजून तर मी प्रद्युम्नाला मायावी विद्या देखील दिलेली नाही. मग तो शमरासुराचा सामना कसा करू शकेल? माते, प्रणाम. भानामती, रडायची काही एक आवश्यकता नाहीये. प्रद्युम्न सुरक्षित आहे. सुरक्षित आहे? परंतु मग कुठे? मी तर माझ्या मायावी विद्येने त्याला सर्वत्र शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो कुठेही दृष्टीस नाही पडला. भानामती, तुझ्या असुरी विद्येपेक्षाही प्रभावी देवलोकीची विद्या आहे. त्याच विद्येच्या सहाय्याने तो देवलोकात गेला आहे. देवलोक? कोण घेऊन गेलाय त्याला देवलोकात? देवी रती. देवी रती युगायुगांपासून कामदेवांची प्रतीक्षा करत होत्या. प्रद्युम्नाला युवावस्था प्राप्त झाल्यानंतर त्यांना राहवलं नाही. त्या त्यांच्या देवी विद्येने
त्याला देवलोकात घेऊन गेलाय. तू अजिबात काळजी करू नकोस भानामती. प्रद्युम्न अगदी सुरक्षित आहे आणि त्याचं आणि देवी रतींचं मिलन देखील झालंय. हो. प्रणाम माते, प्रणाम माते. युगानयुगे कामदेवाची वाट पाहणाऱ्या देवी रती समोर प्रद्युम्न रूपाने कामदेव पुनश्च अवतरले आणि दोघांच्या मनामध्ये मिलनाची तीव्र आस निर्माण झाली. कामदेव आणि रतींचं मिलन म्हणजे सृष्टीत सृजनाची, नवचैतन्याची नांदीच जणू. दोघेही प्रेम वेगाने कामातुर होऊन रती क्रीडेत मग्न झाले. आज हमारा पुनर्मिलन है, हर्षित मन है, पुलकित तन है, तन में तरंग मन में उमंग, रति काम लिए वही राग रंग फिर के रहे. सनि सधनि सगमद सधनि सा. आज हमारा पुनर्मिलन है, हर्षित मन है, पुलकित तन है. सनि सधनि मद मद गरि गा गा, गरे ग सारे नि सधनि ध म, धनि ध सा सा, पद पनि नि, पद पद द, प प म म, द स ग म धनि सा. दीर्घ युगों की दीर्घ प्रतीक्षा, संयम धैर्य की कठिन परीक्षा. भस्म क्रोध ने कर दी काया, आत्मा किंतु जला नहीं पाया. सानी रमणी रमणी गप गप गरि. संपूर्ण प्रकृति आनंद लीन, तिहु लोक आज इस मधुर मिलन को निरख रहे. सानी सधनि सगमद सधनि सा. आज हमारा पुनर्मिलन है, हर्षित मन है, पुलकित तन है. तदरि धनि धी, धीरे न तदरि धनि धी, धीरे न तुम तना न न 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 न. हमारे प्रेम कीले ज्योत तारे जगमगाते हैं, शुभ आशीर्वाद देवी देवता हम पर लुटाते हैं. हमारे मिलन के शुभ शुभ सभी संकेत मिलते हैं. हमारी गंध लेकर पुष्प चारों ओर खिलते हैं. सानी रमा ग सा, ग सानी रमा ग. नारायण नारायण. प्रणाम प्रभू. देवर्षी, जेव्हा युद्ध शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचतं तेव्हा योद्ध्याने विश्रांती घ्यायला नको. योद्ध्याने सतर्क राहिलं पाहिजे आणि शत्रूचं बलस्थान जाणून घेऊन ते बलस्थान नष्ट करून टाकलं पाहिजे. परंतु इथे तर आपला सेनापती सगळं काही विसरून रणभूमीपासून आणि शत्रूपासून दूर विश्रांती घेतोय. तुम्हीच सांगा भगवंत, आता काय केलं पाहिजे? रती आणि कामदेवाचं मिलन कसं थांबवलं पाहिजे? देवर्षी, शमरासुराशी युद्ध करण्यापूर्वी प्रद्युम्नला भानामतीकडून मायावी विद्या देखील शिकून घ्यायची आहे. जर त्याने मायावी विद्या शिकून नाही घेतली तर तो शमरासुरासारख्या मायावीशी युद्ध कसं करू शकणार? तुम्ही तर पाहतच होता
की शमरासुराचे मायावी असुर कशा प्रकारे प्रद्युम्नचा शोध घेतायत ते. नारायण नारायण. देवर्षी, काळाची मागणी तुम्ही प्रद्युम्नपर्यंत पोहोचवा. त्याचा पृथ्वी लोकात जन्म कशासाठी झालाय आणि शिवशंकरांनी त्याला द्वापार युगात शरीर धारण करण्याचं वरदान का दिलेलं आहे हे देखील त्याला सांगा. शमरासूर त्याला मारून टाकण्याचा हर एक प्रयत्न करेल देवर्षी. त्यामुळे प्रद्युम्न आणि रतींना तुम्ही उपदेश द्या की वियोग तर प्रत्येक प्राण्याच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलाच असतो. जगात प्रत्येक मिलनानंतर विरहाची पीडा अनिवार्य असते. देवर्षी, त्यांना समजवा की प्रेम एक अशी भावना आहे ज्यावर सगळं काही ओवाळून टाकता येऊ शकतं. परंतु स्वतः प्रेमाला देखील कर्तव्यासाठी स्वतःला ओवाळून टाकावंच लागतं. कारण कर्तव्य प्रेमाहूनही अधिक श्रेष्ठ असतं. जशी तुमची आज्ञा प्रभू. कृष्णा